सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज एक सुंदर असा अनुभव घेऊन आली आहे. हा अनुभव ऐकल्यानंतर प्रत्येकाच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे आणि नकळतपणे डोळ्यातून पाणी गळणार आहे. या ताईंनी जेव्हा अनुभव सांगितला तेव्हा त्या खूप रडत होत्या. त्यांचे जे अश्रू होते ते अनावर होत नव्हते. त्या खूप भावुक झाल्या होत्या आणि त्यांचं बघून मला देखील खूप वाईट वाटलं आणि माझ्या डोळ्यातून पाणी आलं. खरंच महाराजांची लीला ही किती आगद आहे ना, हे कुणीच त्याची कल्पना देखील करू शकत नाही. जिथे आपली मर्यादा संपते तेथून खरं स्वामींची लीला ही सुरू होत असते. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला देखील स्वामींची लीला कळेल. चला तर मग अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. माझ्या हृदयामध्ये विराजमान असलेले नारायणी गुरुमाऊली तसेच माझी स्वामी आई यांना त्रिवार वंदन करून आज मी मला आलेला एक दिव्य असा अनुभव येथे शेअर करत आहे. खूप दिवसाची इच्छा होती अनुभव शेअर करावा. ती इच्छा आज माझी पूर्ण झाली. स्वामींनीच माझ्याकडून ती इच्छा पूर्ण करून घेतली असं म्हणायला देखील हरकत नाही. स्वामी भक्तांनो, खरंच संकट काळामध्ये जर आपण स्वामींचा धावा केला, स्वामींना जर विनवलं आळवलं तर स्वामी येतात म्हणजे येतात. स्वामी चरित्रामध्ये स्वामींनी ज्या प्रकारे सांगितलं की मानसपूजा केली तेही मला प्रिय आहे, तसंच काही माझ्या बाबतीत देखील घडलं आहे. मी स्वामींची खूप काही सेवा करत होते असं नाही. आम्ही तीन बहिणी आहोत. आम्हाला भाऊ नाही आणि कुणाचाच आदर नाही. चुलते वगैरे हे खूप वाईट आहेत. ते देखील आईवडिलांना सांभाळत नाही आणि प्रत्येकजण आपल्या आपल्या संसारामध्ये हे व्यस्त असतं. कोणी कुणाकडं लक्ष कशाला देईल. आता आम्ही तिघी बहिणी आणि आमचे आई वडील एवढंच आमचं विश्व आहे आणि याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं कोणीच नाही. आणि माझ्या जीवनातील स्वामींचं स्थान खूप उंचावरती आहे. माझे भाऊ बंधू सखा सर्व काही स्वामींनाच मी मानलं आहे. जेव्हापासून स्वामी माझ्या आयुष्यात आले ना, तेव्हापासून जीवनाला एक वेगळंच वळण निर्माण झालं. स्वामींची किती सेवा करावी, काय करावं हे कधीच मला असं कळालं नाही. मला जशी जमेल जसं वाटेल तशी मी सेवा स्वामींची करत होते. माझ्या आयुष्यामध्ये स्वामींचे आगमन अशा प्रकारे झाले की जेव्हा मला प्रेग्नेन्सी राहत नव्हती त्यावेळेस माझी मैत्रिणींनी मला स्वामींची सेवा सांगितली की तू कर बघ, तुला देखील मूळबाळ लवकरच होईल. स्वामींची खूप छान छान प्रचिती आत्तापर्यंत आलेली आहे. म्हणून मी स्वामी सेवेला लागली होती आणि 1 वर्ष स्वामींची खूप सेवा केली. त्यानंतर माझी ओटी स्वामींनी भरली होती. आता काय झालं ना की एक दिवस असंच स्वामींची सेवा वगैरे हे चालूच असायचं, पण खूप काही सेवा होत नसायची, कारण कामही असायचं आणि शेतातही जावं लागतं. त्यामुळे सर्व काही बघून थोडीफार सेवा जशी जमेल तशी मी करते. पण माझ्या कामामध्ये कंटिन्यू माझं नामस्मरण स्वामी माझ्याकडून करून घेत असतात. त्यानंतर काय झालं ना की एक दिवस असेच माझे वडील हे चाललेले होते गाडीवरती. त्यांच्यासोबत गावातीलच एक मुलगा होता आणि ते दोघंही चाललेले होते. आता त्यांची गाडी खूप अशी फास्ट नव्हती पण चालू होती. पण जेव्हा ते याच्यामध्ये धरणाजवळ आले तेव्हा एक मोठी टेम्पो जो होता त्यांनी त्याला धडक दिली. जेव्हा त्यांनी धडक दिली तेव्हा माझे वडील इतके जबरदस्त उडून पडले आणि ते इतके जबर उडून धरणामध्ये डायरेक्ट कोसळले आणि तो मुलगा देखील पडला, पण त्याला काही लागलं नाही. माझे वडील ही खूप म्हणजे खूप जबरदस्त हे पडले होते. त्यांच्या डोक्याला खूप मार लागला होता, हातालाही मार लागला, पायालाही मार लागला. पूर्ण त्यांची परिस्थिती ही खूप भयानक झाली होती. पाण्यामध्ये सर्वत्र रक्त दिसत होतं. त्यावेळेस काय झालं ना की मग ते जो मुलगा होता तो व्यवस्थित होता. मग त्यांनी माझ्या वडिलांना वरती वगैरे काढलं. खूप माणसं जमा झाली. मग त्यांनी हॉस्पिटलला माझ्या वडिलांना नेलं
ज्यावेळेस वडिलांना नेलं मला कळालं मी सर्वात मोठी असल्यामुळे सर्व जबाबदारी ही माझ्यावरच. माझ्या ज्या छोट्या 2 बहिणी आहेत त्या खूप हे आहेत, त्यांची मुलं हे लहान लहान असल्यामुळे ते काही येऊ शकल्या नाही. त्यामुळे मी लगेच धावत पळत हॉस्पिटलला गेली. तिथे बघितलं तर कंडिशन ही खूप क्रिटिकल होती. त्यांच्या डोक्याला जवळपास खूप म्हणजे खूप मार लागला होता. रक्तस्राव हा खूप झालेला होता. तो मुलगा मला सांगत होता की ताई मग आमचा खूप जबर ॲक्सिडेंट झाला, पण एक घडलं म्हणे की जेव्हा मी पाण्यामध्ये पडलो त्यावेळेस मी अगोदर पडलो आणि जेव्हा मी ते दादा खाली येत होते त्यावेळेस माझा हात आपोआप लांब झाला आणि माझा हात त्यांच्या डोक्याखाली गेला, असं तो मला सांगत होता. त्यावेळेस मी स्वामींना थोडे आभार मानले की स्वामी तुम्हीच तिथे आला असन, तुम्हीच हे केलं, असं मी स्वामींना म्हटली. आणि बघितलं तर कंडिशन ही खूप क्रिटिकल होती. डॉक्टरांनी सांगितलं की यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला न्यावं लागेल, इथे काही होणार नाही. मग त्यांनी खूप मोठ्या हॉस्पिटलचा पत्ता वगैरे आम्हाला दिला. मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तिथे खूप भयानक खर्च होता. रोजचा आम्हाला 1,00,000 रुपये लागणार होते. एवढे पैसे कुठून आणणार हा ही देखील खूप मोठा प्रश्न होता. त्यामुळे मग आम्ही तेथून हलवायचं ठरवलं आणि आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला घेऊन गेलो. त्यानंतर तिथे ते ICUमध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि त्यांचं हात पाय कुठलाच अवयव काम करत नव्हता, कुठलीच मुवमेंट होत नव्हती. म्हणजे तोंडामधून जे काही खायला द्यायचं ते बाहेर पडत होतं आणि इतके भयानक त्यांचे हाल होत होते की बस. खाण्याची नळी होती, ते श्वास घ्यायला त्यांची नळी घातलेली होती. त्यांना O2 त्यांचा कमी होऊ लागला होता. ते काय झालं होतं ना, त्यांच्या ज्या रिब्सला मार लागला होता तिथे पाणी तयार होऊ लागलं होतं आणि ते पाणी वरती जात होतं. त्यामुळे त्यांचं श्वास घ्यायला त्रास व्हायचा आणि O2 हे ऑक्सिजन लेवल खूप म्हणजे खूप कमी होत चाललेली होती. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. इतकी भयानक कंडिशन होती आणि या कंडिशनमध्ये माझ्याजवळ कोणी म्हणजे कोणीच नव्हतं. मी एकटीच होते. त्यावेळेस खरंच असं वाटत होतं की आता कोणीच नाही, काय करावं. आणि स्वामींचा सारखा धावा चालू होता. स्वामी तुम्हीच त्यांना वाचवलं आहे, तर आता वाचवलं ना तर त्यांना व्यवस्थित बरं करा, असं मी स्वामींना म्हणत होती. आणि मी स्वामींना संकल्प केला की स्वामी मी 108 स्वामीचरित्र पारायण करीन. माझे वडील जर बरे झाले तर त्यांना घेऊन अक्कलकोटला दर्शनासाठी येईल, तुमच्या पादुकांचा अभिषेक करीन, असं मी स्वामींना बोलली. आणि मी 51 माळींचा जपाचा संकल्प केला आणि मी 51 माळी बसून स्वामींचा जप करत होती. त्याच रात्री काय झालं ना, पहाटेची वेळ होती. मी ICUच्या बाहेरच झोपलेली होती आणि खूप मनामध्ये भीती वाटायची आणि त्यावेळेस खूप डेथ ही होत होते आणि लोक मरत होती. त्यावेळेस असं कुणा थोडा जरी आवाज आला ना की असं वाटायचं की माझ्या वडिलांचं काही आहे का, आणि खूप मी डचकून उठायची. आणि पहाटेची 3ची वेळ होती. स्वामींनी मला दृष्टांत दिला की माझे वडील जे आहेत ते माझ्या घरी आहेत, घरी बसलेले आहेत आणि ते एकदम ठणठणीत व्यवस्थित आहेत, असा मला ते दिवशी स्वामींनी दृष्टांत दिला. आणि असं वाटलं की आता काहीतरी चांगलं होईल आणि बरं होईल असं वाटलं होतं. त्यानंतर वडिलांची स्थिती ही खूप क्रिटिकल होत चालली होती. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही यांना घरी घेऊन जा, पेशंट वाचण्याचे चान्सेस फक्त 10% आहे, 90% गेलं म्हणून पेशंट सोडून द्या, असं डॉक्टर बोलले. त्यावेळेस मी म्हटलं नाही, मी घरी नेणार नाही, माझे स्वामी आहेत, स्वामी व्यवस्थित करणार म्हणजे करणार, असं मी ठामपणे त्यांना सांगितलं. त्यानंतर त्याच रात्री मला पुन्हा एकदा स्वप्न पडलं. साक्षात स्वामी माझ्या स्वप्नात आले आणि माझ्या वडिलांच्या ज्या रूम होती तिथे ते गेले आणि जे गोळ्याचं पॉकेट होते, गोळ्याच्या औषधाचं जे पॉकेट होतं त्याचा माळ, त्याचा हार स्वामींनी त्यांच्या गळ्यामध्ये घातला होता आणि माझे वडील माझ्यासोबत बोलत होते, हसत होते, असं मला स्वप्न पडलं. त्यावेळेस मला वाटलं की आता सर्व काही ठीक होणार आहे. आणि खरंच त्यानंतर मग मला आरामच वाटत नव्हता. मला देखील ताप भरला होता, कारण आता महिना होऊन गेला होता तशी मी हॉस्पिटललाच होते आणि माझ्या घरच्यांनी देखील त्यावेळेस माझी खूप साथ दिली, मला तिथे राहण्याची हे केलं. आणि माझे मिस्टरही खूप चांगले आहेत. मला मग ताप आला त्यावेळेस मिस्टर म्हटले की तू आता घरी जा, मी येथे थांबतो. आणि मी घरी आले. घरी आल्यानंतर मी काय करते ना मलाच कळत नव्हतं, काही एक सुचत नव्हतं. मी माझ्या धुंदीमध्येच होते.
दुसऱ्या दिवशी गुरुवार होता आणि मी 11 गुरुवार करायचे ठरवले आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच मी उठून 11 गुरुवाराला सुरुवात केली. स्वामींपुढे मी खूप रडले की स्वामी, तुम्हीच त्यांना वाचवलं आहे, तर आता पूर्णपणे व्यवस्थित बरं करा ना स्वामी. तुम्ही जो दृष्टांत दिला आहे तो मला खरा करून दाखवा ना स्वामी. असं म्हणून मी स्वामींपुढे खूप रडले आणि मी जेव्हा पारायण करत होते तेव्हा प्रत्येक ओळीला माझ्या डोळ्यातून एक एक थेंब पडत होता आणि ते पुस्तक देखील पूर्ण चिंब भरलं होतं, ओलं झालं होतं. असे एवढं मी अश्रू स्वामींपुढे गाळले होते. त्यानंतर मग लगेच दुसऱ्याच दिवशी माझ्या वडिलांच्या तब्येतीमध्ये थोडी थोडी सुधारणा व्हायला लागली होती. त्याचं मला खूप छान रिझल्ट हे दिसू लागले होते आणि दुसरा गुरुवार होता. त्या गुरुवारी मला पुन्हा स्वामींचा दृष्टांत झाला की माझे वडील ठणठणीत बरे झाले आहेत, चालत फिरत आहेत आणि स्वामी म्हणत आहे, बाळा, तुझ्या वडिलांना मी आता बरं केलं आहे, काळजी करू नको, असं स्वामी मला म्हटले आणि स्वामी निघून गेले. त्यानंतर खरंच वडिलांची तब्येत बरी झाली आणि डॉक्टर म्हटले की तुम्ही आता तो घरी घेऊन जा आणि O2 वगैरे घेऊन आम्ही घरी आलो. आता माझे वडील माझ्या घरीच आहे आणि त्यांच्या तब्येतीत खूप सारा सुधारणा हे झालेल्या आहेत आणि जसं स्वामींनी दृष्टांत दिला होता की माझे वडील चालत फिरत आहे तसंच काही आता घडलं आहे. वडील चालत फिरत आहे. खूप काही कर्ज झालं आहे पण कर्जाचं टेन्शन नाही. स्वामी आहेत ना, स्वामी देखील हे सुद्धा संकट दूर करतील. कर्ज आज नाही उद्या फिटेल पण आमचा बाप आम्हाला परत मिळाला नसता. बापाशिवाय काही एक होऊ शकत नाही. बापाचा खांदा हा खूप महत्त्वाचा आहे. आमच्या आयुष्यातील बापाचं स्थान हे खूप महत्त्वाचं आहे. आम्हाला भाऊ नाही पण बापच आमचा सर्वस्व आहे आणि स्वामी कृपेने माझे वडील वाचले हेच आमच्यासाठी खूप काही झालं आहे. आता स्वामींच्या चरणी एकच प्रार्थना की स्वामी, जोपर्यंत त्यांचं आयुष्य आहे तोपर्यंत त्यांना आनंदात ठेवा, सुखी ठेवा आणि माझ्याकडून त्यांच्यासाठी खूप सेवा करून घ्या. हीच तुमच्या चरणी प्रार्थना आणि माझी तुमच्या चरणाची सेवा अखंड माझ्याकडून तुम्ही करून घ्यावी, ही तुमच्या चरणी प्रार्थना करून आज मी मला आलेला हा अनुभव येथे संपवते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. खरंच अंगावरती शहारे आले. कमाल आहे ताई. आज म्हणजे तुम्ही दाखवून दिलं की मुलगा नाही पाहिजे, मुलगी ही सर्व काही करू शकते. ज्या ठिकाणी मुलगा जे करू शकत नाही ते तुम्ही आज करून दाखवलं. खरंच खूप तुमचे म्हणजे खूप जेवढं तुम्हाला हे द्यावं ना तेवढं थोडंच आहे. तुमचे वडील लवकरच सर्व काही व्यवस्थित होतील, हीच स्वामीचरणी प्रार्थना करते. स्वामी भक्तांनो, तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.